शांती ही नियंत्रणाचं फळ नाही, ती समर्पणाचं फळ आहे. फिलिप्पियरास 4:7 वचन देतं, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. हे आपल्याला आठवण करून देतं की दैवी शांती नाजूक नाही, परिस्थितीनुसार बदलणारी नाही आणि तात्पुरतीही नाही. ती स्वतः देवाने बांधलेला एक किल्ला आहे. आणि योहान 14:27 मध्ये येशू म्हणतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. यामुळे स्पष्ट होते की शांती ही आपण स्वतः निर्माण करत नाही, ती आपण स्वीकारतो. शांती नियंत्रणामध्ये सापडत नाही, शांती समर्पणामध्ये सापडते. जसं धरणातून नदी मोकळी होते, तसं शांती समर्पित हृदयात ओसांडून वाहते. विश्वास परत येतो तेव्हा शांती येते. जिथे काळजीने दम छाटवला होता तिथे शांती पुन्हा श्वास घेते. जिथे चिंतेने ताकद काढून घेतली होती तिथे शांती पुन्हा बळ देते. कारण जेव्हा एखादी गोष्ट खरंच देवाच्या हातात ठेवली जाते तेव्हा आत्मा अखेर खोल श्वास घेतो. कारण जे काही देवाला समर्पित केलं जातं ते कधीही चुकीच्या रीतीने हाताळलं जात नाही. आणि जो देव आकाशगंगा स्थिर ठेवतो तो तुमच्या जीवनातील चिंता थरथरल्याशिवाय नक्कीच सांभाळू शकतो.